हॅलो. हा सर नमस्कार. सर लाडक्या बहिणीचे जे पैसे जे येणार आहेत ज्या अनेक माध्यमातून केवायसी करा किंवा पोर्टलच्या माध्यमातून अनेक मेसेज वगैरे येत आहेत, त्याच्यामध्ये काय सत्यता आहे? नेमकी केवायसी करायचीच आहे का नाही करायची आहे? किंवा लाडक्या बहिणीचे जे जूनचा जे हप्ता आहे तर केवायसी केल्याच्या नंतरच येणार आहे किंवा जुलैचा हप्ता कधी येणार आहे? त्याच्यात थोडक्यात आम्हाला माहितीचं वितरण द्या सर. तुमचं बोलणं आलं लक्षात माझ्या. महत्वाची बाब म्हणजे आज सगळ्यात प्रत्येक लाडक्या बहिणीचा असं जाणीव झालेली आहे की एका लाडक्या बहिणीचा हप्ता रुकलेला आहे म्हणजे प्रत्येकाचाच रुकलेला आहे. पण यात तसं काही नाहीये. काही लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता पडलेला आहे आणि त्यातच अवघ्या 2/8/2000 याच्यानुसार 25 नुसार आपल्याला मुख्यमंत्री तथा आपल्या ज्या आदित्य तटकरे मंत्री आहेत त्यांच्याकडनं 2,986 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि त्या निधीनुसारच ज्या महिलांना जून महिन्यापासून लाडक्या बहिणीचा एकही हप्ता या ठिकाणी पडलेला नाही त्यांना देखील लाडक्या बहिणीचे दोन्ही हप्ते एकत्रित रूपाने 3,000 पडणार आहेत. तेही आपल्या रक्षाबंधनाच्या पूर्वी रक्षाबंधनाच्या दिवशी सुद्धा पडू शकतात आणि ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता पडलेला आहे त्यांना 1,500 रुपये पडणार आहेत. त्यांनी देखील कोणत्याही प्रकारची काळजी करण्याची गरज नाहीये. आणि सर ते केवायसीच्या माध्यमातून मेसेज व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये काय सत्यता आहे? नेमकी केवायसी करावंच लागणार आहे का? लाडक्या बहिणींना माझं एक सांगणं आहे की शासकीय दृष्टिकोनातून कोणत्याही प्रकारची ही जे बाब अफवा पसरला गेलेली आहे त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नाहीये की बाब ही जी अफवा पसरलेली आहे ती आपल्यासारख्यांनी सर्वसामान्य माणसांनी किंवा एक छोट्याशा दुकानदारांनी अशी अफवा पसरवलेली आहे. त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य आपण बाळगावून ठेवू नये आणि कोणत्याही प्रकारच्या केवायसी करायची आपल्याला सध्या तरी गरज नाहीये. आपण याकडे निष्काळजीपणा न करता एखाद्या प्रकारचं तुम्ही जाऊन एखाद्या दुकानावर केवायसी करताल किंवा कोणतं वेगळं काही प्रकरण घडणार त्याऐवजी आपण केवायसी करून घेऊ नका. ज्यावेळेस आमच्या पोर्टलला किंवा आम्हाला त्याबाबतची माहिती आहे त्यावेळेस आम्ही तुम्हाला कळवू. ओके ओके. जुलै महिन्याचा आणि जूनचा हप्ता आणि जुलैचा महिना आपल्या ज्या रक्षाबंधनच्या दिवशी वितरित करण्याची तारीख ठरवलेली आहे का माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आणि आदित्य तटकरे मॅडमने असं ठरवलेलं आहे का? वितरित करण्याची तारीख ठरवलेली आहे का? अशी तारीख फिक्स आहे का सर? एक लक्ष द्या. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब तथा आदित्य तटकरे मॅडम यांनी जो घेतलेला निर्णय आहे तो फार चांगला आहे. पण एक शासकीय कामकाज म्हणून तुम्हाला सांगतोय निश्चित एक तारीख नाहीये पण तुम्हाला रक्षाबंधनापूर्वी राखी पौर्णिमेचा एक भावाचा आहेर म्हणून तुम्हाला निश्चितच हा जो 1,500 किंवा 3,000चा हप्ता भेटणार आहे तो मिळणार यात काही शंका नाही. ओके ओके. म्हणजे जुलैच्या रक्षाबंधनच्या दिवशी त्यांना मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवली जात आहे. ओके ओके. म्हणजे 13वा हप्ता जुलैचा आणि 12वा हप्ता ज्या महिलेच्या नावानं जूनचा हप्ता आलेला नाही ते 12वा आणि 13वा जुलैचा दोन हप्ते वितरित करण्यात आले म्हणजे 3,000 रुपये तुम्हाला देण्यात येतील. आणि त्यातच मुख्यमंत्री साहेबांनी तथा आदित्य तटकरे मॅडमनी 2,986 कोटीचा निधी देखील मंजूर केलेला आहे. ओके ओके. नाही आता याच्यामध्ये अफवा अशी पसरवली जात आहे की बाबा ज्या महिलेच्या नावानं जूनचा हप्ता आला नाही म्हणजे त्यांना वगळण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये अटी त्यांनी दिलेल्या आहेत की ज्या अटीमध्ये जे पात्र आहेत ज्यांचे म्हणजे निकष लावलेले आहेत अशा माध्यमातून बरेच असं व्हायरल मेसेज होत आहेत. पण याच्यामध्ये जर हप्ता रुकलेला आहे म्हणजे याचं कारण काय आहे नेमकं याच्यामध्ये काय सांगू शकता का? एक लक्षात घ्या ज्यावेळेस ही योजना चालू करण्यात आलेली होती योजना कोणती? माझी लाडकी बहीण. या लाडक्या बहिणीच्या योजनेनुसार शासकीय स्तरावर कामकाज केलेलं होतं आणि ज्या पद्धतीने तुमचे कागदपत्र शासकीय स्तरावर मंजूर झालेले आहेत. ओके. तुम्हाला आज सगळ्यात हप्ते पडलेले आहेत. ओके ओके. आता त्यानुसार तुमचे मोबाईल नंबर तुम्हाला सर्वतोपरी वैयक्तिक शासकीय स्तरावरच निरोप येईल किंवा एखादा मेसेज पाठवला जाईल.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की बाबा तुम्ही जे डॉक्युमेंट दिलेले आहे त्याचा व्हेरीफाय करूनच तुमच्या अकाउंटला तुमचे ते लाडक्या बहिणीला पैसे पडण्याचं सुरुवात केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रुखवण्याचं काम शासनाचं नाही. नाही नाही, शासनाचं रोखवण्याचं काम नाहीये. आणि व्हायरल करण्यात आलेले जे अफवा आहेत ओके, त्या अफवांना तुम्ही बळी पडू नये. आणि कोणत्याही सेवा केंद्रावर किंवा वैयक्तिकरित्या कोणाच्या मोबाईलवर आपला आधार कार्ड घेऊन जाऊन त्या ठिकाणी केवायसी करण्याचा प्रयत्न करू नये, जेणेकरून तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक जमापुंजीमध्ये एखादी भेग पडू शकते किंवा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं. ओके, म्हणजे आपल्याला सर शासनाच्या माध्यमातून किंवा तुमच्या लाडक्या बहिणीचा एक असा इशारा देण्यात येत आहे की बाबा कुठल्याही प्रकारचा सत्यता याच्यामध्ये नाही की केवायसी करायची वगैरे कुठल्याही प्रकारच्या ऍपवर माहिती आलेली नाही तुमच्या पोर्टलवर. नाही नाही, अजून तरी पोर्टलवर कोणत्याच प्रकारची माहिती आलेली नाही. आणि मी तरी सांगेन तुम्हाला की महत्वाची बाब म्हणजे माझ्यापर्यंत कोणत्याही प्रकारचा मेसेज वगैरे येण्या अगोदर शासकीय धोरणानुसार तुमचे मोबाईल नंबर वगैरे सर्व त्या ठिकाणी जमा आहेत, तुम्हाला वैयक्तिक मेसेज पोहोचेल. ओके, म्हणजे तुम्हाला केवायसी करणं जरुरी आहे असं तुम्हाला मेसेज येण्यात येईल तेव्हा तुम्हाला केवायसी करायची आहे. म्हणजे आता कुठल्याही प्रकारचा केवायसी करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला जे